टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मी मागच्या वर्षी मी लिंकिंग किती फोन शिव्या आल्या तुमचं काय नाही बिघडत का? आपलं लिंकिंग घ्यायची शेतकऱ्यांनी, शासनाने धोरण ठरवलंय का लिंकिंगचं? हा, तुम्ही घेता का? तुमचा ड्रेस घेता त्याच्यावर दुसरं काही नवीन लिंकिंग घेता का? काय का शेतकऱ्यांनी लिंकिंग करायचं? घ्यायचं मटेरियल दुकानदाराला वाईटपणा आमचा दुकानदारांशी होतो, दुकानदारांचा शेतकऱ्याशी होतो, आणि आम्ही आमदार सोबत ऐकतो लिंकिंग का करता तुम्ही? तुम्हाला कंपनी सांगितलं लिंकिंग करा सर, घुसून मारतील लोक तुम्हाला, सांगतो मी. शेतकऱ्याला का सत्वाचं काम करा. आणि काही आता जे शेतकरी आहे ना, तुम्ही कोण आहे प्रोसिडिंग त्यांना कागद नोटीस द्या, अधिकारी कोणताही असतो, त्यांना जर शेतकऱ्यांच्या मीटिंगचं महत्व नसेल मग या मीटिंगला करायचं काय? पाठवू का शेतकरी तुमच्या दरवाजे? हा, हे ना सगळ्या शेतकऱ्यांना 1 वर्ष बंदीच करा, हो त्याच्यावर सुधारणा नाहीये. बंदी करा, काय करावं लागते? त्यांचा प्रस्ताव पाठवा, आपण स्तरावरून त्यांचं जळगाव जिल्ह्यासाठी हे विक्री आपण बंद करता येईल. काय पाहिजे राज्य स्तरावर पाठवतो भाऊ फार्मेसाठी. काय नाही बिघडत. त्या शेतकऱ्याला जर 1 वर्षाचा पीक नाही आला त्याची पूर्ण जातो. त्याने लग्न ठरवलं असतं, त्याने घराचं काम ठरवलं असतं, त्याने मुलाचं शिक्षणाचं केलेलं असतं. तुमचा पगार येतो 1 तारखेला, थांबत येतो. आमचा पगार दिवस पाणी टाकीत येतो. कुसुम मध्ये घटकापर्यंत शेतकऱ्यांना देण्याचा दिलासा देण्याचं तुम्हाला सांगितलंय. काय केलं? 10,000 आपण स्पर्श झाले, 10,000 कनेक्शन झालेले आणि हे शिल्लक काय करायचं? ते आता आपण मागील त्याला स्वरूपामध्ये कन्वर्ट केलेले आहे. त्याच्यामध्ये पण आता आपले माहिती आहे फक्त 87 झाली. आता विभागांमध्ये फोन लावून जाऊन घेतलेली माहिती बरी तुम्हाला सजून देतात. नाही सर, काय त्याचं नाव? राव्याचं नाव आहे सर, टोटल आहे टोटल आहे. तुम्ही मला माहिती आहे बेडाचं कोणी आलाय का? कोण आहे बेडाचं? यांची नोंद घ्या. आम्ही जो आहे ना तू काय ना नोटीस करा. पगार नका द्या यांना, काय पगार द्या 1 दिवसाच्या कामाच्या पगार चालला की तुमचा कोणी चालला. मी मागच्या वर्षी मी लिंकिंग किती फोन शिव्या आल्या तुमचं काय नाही बिघडत का? आपलं लिंकिंग घ्यायची शेतकऱ्यांनी, शासनाने धोरण ठरवलंय का लिंकिंगचं? हा, तुम्ही घेता का? तुमचा ड्रेस घेता त्याच्यावर दुसरं काही नवीन लिंकिंग घेता का? काय का शेतकऱ्यांनी लिंकिंग करायचं? घ्यायचं मटेरियल दुकानदाराला वाईटपणा आमचा दुकानदारांशी होतो, दुकानदाराचा शेतकऱ्याशी होतो, आणि आम्ही आमदार सोबत ऐकतो लिंकिंग का करता तुम्ही? तुम्हाला कंपनी सांगितलं लिंकिंग करा सर, घुसून मारतील लोक तुम्हाला, सांगतो मी. शेतकऱ्याला का सत्वाचं काम करा. आणि काही आता जे शेतकरी आहे ना, तुम्ही कोण आहे प्रोसिडिंग त्यांना कागद नोटीस द्या, कोणताही असतो, त्यांना जर शेतकऱ्यांच्या मीटिंगचं महत्व नसेल मग या मीटिंगला करायचं काय? आणि जे खतं होईल सर्व अप्रमाणित खत आहे. मी कृषी मंत्री तुम्हाला यांचा कार्यक्रम करतो. बिलकुल जे व्हायचं ते होईल. का आम्ही सहन करायचं शेतकऱ्यांनी? आता चालू केळीमध्ये म्हणून केले शेतकरी पुढे लंबे झाले. चालला की तुमचं बिलकुल नाही चालला. मी मागच्या वर्षी मी लिंकिंग किती फोन शिव्या आल्या तुमचं काय नाही बिघडत का? आपलं लिंकिंग घ्यायची शेतकऱ्यांनी, शासनाने धोरण ठरवलंय का लिंकिंगचं? हा, तुम्ही घेता का? तुमचा ड्रेस घेता त्याच्यावर दुसरं काही नवीन लिंकिंग घेता का? काय का शेतकऱ्यांनी लिंकिंग करायचं? घ्यायचं मटेरियल दुकानदाराला वाईटपणा आमचा दुकानदारांशी होतो, दुकानदाराचा शेतकऱ्याशी होतो, आणि आम्ही आमदार सोबत ऐकतो लिंकिंग का करता तुम्ही? तुम्हाला कंपनी सांगितलं लिंकिंग करा सर, घुसून मारतील लोक तुम्हाला, सांगतो मी. शेतकऱ्याला का सत्वाचं काम करा. आणि काही आता जे शेतकरी आहे ना, तुम्ही कोण आहे प्रोसिडिंग त्यांना कागद नोटीस द्या, कोणताही असतो, त्यांना जर शेतकऱ्यांच्या मीटिंगचं महत्व नसेल मग या मीटिंगला करायचं काय? आणि जे खतं होईल सर्व अप्रमाणित खत आहे. मी कृषी मंत्री तुम्हाला यांचा कार्यक्रम करतो. बिलकुल जे व्हायचं ते होईल.
का आम्ही सहन करायचं शेतकऱ्यांनी? आता चालू केळीमध्ये म्हणून गेले शेतकरी पुढे लंबे झाले, कोण उभे करणे. आज जर विषय शेतकऱ्यांकडे आता मेन काम आहे ते आता पाहिलं पाहिजे. आणि तुमचा नंबर द्या नाही, असा नंबर द्या तालुका स्तरावर की एमर्जन्सी द्यायला फोन लावला, तुमचं वायरमन फोन उचलत नाही, तुमचा ऑपरेटर फोन उचलत नाही, कलेक्टर साहेब फोन उचलता, पण तुम्हाला फोन उचलता येईल तुमच्या लोकांना. कमीत कमी कोणतरी बोला ना त्याच्याशी लाईट केलं बुवा येणार आहे आज कुठं बोला थोडं बोले बोला तसंही काही वायरमन हे बघा सर, ते काय मी शेतकऱ्यांचं म्हणते अदर टायमाला आम्ही तुम्हाला त्रास नाही देत. आणि आमचे हे म्हणणं आहे की तिथे आता कापूस आहे, कापसाच्या ठिकाणी आता शेतकरी 25 तारखेनंतर तो त्याची लगभग कापूस लावायची होईल, तोपर्यंत तुमचं हे तयार असलं पाहिजे. ट्रान्सफॉर्मर आम्ही पाहिजे तेवढे दिले, डीपीडीसी मधून सगळ्यात जास्त ट्रान्सफॉर्मर देणारा जिल्हा आहे आपला. तुम्ही आम्हाला त्या पद्धतीने आम्हाला मदत केली पाहिजे ना. आणि त्यांचा जो सप्लाय बंद होता, अरे मला जावं लागलं कांद्रा या गावांची लाईट बंद होती, मला कांद्राला केंद्रात जावं लागलं स्वतः, तिथं माणसं बोलवायला लागले तेव्हा तुमची खूप उभी राहिली. त्यावेळेस का मेन लाईन पण आमची जबाबदारी आहे, आम्ही मंत्री बी असतो तर पहिले आमचं शेतकऱ्यांचं काम करणं ही आमची जबाबदारी आहे. ती बाबा बारकोट लहानपण म्हणतात तिथे गेली मी आम्ही, तिथे तुमचा जो वायरमन आहे तर ती इंजिनियर आहे तर ती वायरमनचं पक्षासारखं करू नका. आमच्या पक्षात एकमेकांना ऐकत नाही, आणि आमदार महोदयांशी या दिवसात तुमच्या लोकांनी स्वतः बैठकीमध्ये सांगितलं पाहिजे की ही अडचणी आपण सगळ्यात जास्त त्रास देतो आमदार